आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानू जिन्यांवरनं उतरत असते आणि ती बघते की इथे जयंतच्या हाताला लागले, पण ती आता विचार करते की आपण आनंदात आहोत हे ह्याला दाखवायला नको. जर ह्याला आपण ते दाखवलं तर नक्कीच या सगळ्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. त्यापेक्षा आपण ह्याला दाखवूया की आपल्याला सुद्धा त्रास होतोय. मग ती त्याला म्हणत असते की सॉरी जयंत सर, माझ्यामुळेच हे सगळं झालंय. मला कळतंय तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, पण तुम्ही प्लीज 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 शांत व्हा. असं बोलून ती आता त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत होतात ना, तेव्हाच मात्र ना आता ती म्हणत असते की बघा ना, आज तुमच्यासोबत कसं झालं, आज तुमच्यामुळे माझे आईबाबा मलासुद्धा ओरडतील. त्यावर जयंत म्हणतो की असं का? त्यावर जानू म्हणत असते की तुमच्या हाताला एवढं लागलंय, मग आता मला सांगा, जर हे सगळं आईबापांनी बघितलं मग ते मलाच ओरडणार ना की तुला लक्ष द्यायला काय होतं म्हणून, आणि मग ते मला विचारणार की तू असं का केलंस म्हणून. मग तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ, मला खरंच कळत नाही आहे. असंही आता ती जयंतला बोलत असते. तेव्हाच जयंत जो आहे तो म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या आईबाबांना मी असं काहीच सांगणार नाही, पण आपण आता काही झालं तरी सत्कार सोहळ्याला जाऊया असंही त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे जानू खूप जास्त खुश असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे सिद्धू जो आहे तो भावनाला सांगत असतो की तुम्हाला एवढं दचकून उठायची काहीच गरज नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला जेव्हापासून आपलं प्लॅन क्रॅश झालं आहे तेव्हापासून सारखं तेच आठवतं आहे, पण नका विचार करू एवढा, सगळं काही ठीक होईल. आणि त्याचबरोबर तो आता भावनाला हसवायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच रेणुका तिथे येते. रेणुका तिथे आल्यावर भावनाच्या जवळ बसते आणि भावनाला म्हणत असते की भावना, आज तुम्हाला कितीतरी दिवसांना असे हसताना दिसतेस, पण मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्यासोबत जरा ऐक ना माझं, मी काय सांगते ते. मग त्याच वेळेला बोला ना आई, काय झालं आहे असंही आता रेणुकाला भावना विचारत असते. तेव्हाच ना भावनाला ती सांगत असते की प्लीज ना तू ह्या निवडणुकीत ना माघार घे, कारण रोजचे होणारे हे त्रास ना मला बघवत नाही आहेत आणि त्यामुळे ना तुझ्या बाळाला सुद्धा या सगळ्याचा त्रास होतोय आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तू या सगळ्यात ना प्लीज प्लीज बाहेर पडावंस, कारण हेच सगळं विचार करत बसलीस तर त्याचा तुझ्या शरीरावर होतोय त्रास आणि ते नको व्हायला, म्हणूनच मी तुला सांगते प्लीज असं करू नकोस. आणि असं बोलून आता ती त्याला सावरायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते ना, तेव्हा मात्र तरीसुद्धा ती म्हणत असते की आई मला कळते तुमची काळजी, पण खरंच सॉरी, कारण माझ्यावर सिद्धिराजचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर मी या सगळ्या काही गोष्टी करते आणि मला उलट माझ्या बाळाला करून दाखवायचं आहे, हार नाही म्हणली मी, असं नाही दाखवायचं असंही आता ती म्हणत असते. आणि या सगळ्या गोष्टी बोलून दाखवते. तेव्हा रेणुका तिला म्हणत असते की मला फक्त तुझी काळजी वाटते म्हणूनच मी बोलले. दुसरीकडे श्रीनिवास आता छान तयार होत असतात, कारण त्यांना आता त्या सत्कार सोहळ्याला जायचं असतं. यासाठी छान कपडे वगैरे घालून ते तयार झालेले असतात. तेव्हाच त्यांना आठवत असतं की कसं दिग्विजय यांनी प्रत्येक वेळेला तिचा अपमान केला होता आणि आता आपण खरंच या पात्रतेच्या आहोत का आपल्या सन्मान होण्याच्या, हा सुद्धा विचार ना आता श्रीनिवास करत असतात. आणि तेवढ्यातच ना तिथे आता लक्ष्मी आलेली असते आणि लक्ष्मी आल्यानंतर ती आता म्हणत असते की काय चालले तुमच्या मनामध्ये विचार ना, हे मला माहिती आहेत. पण तेव्हाच ना श्रीनिवास म्हणत असतात की तुला सगळं कसं कळतं. तेव्हाच ना लक्ष्मी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही हाच विचार करताय की कसं होईल सगळ्या काही गोष्टी, बरोबर की नाही, हाच विचार करताय ना, तर काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. कारण आज कित्येक वर्षानंतर मला माझं स्वप्न पूर्ण होताना दिसते, कारण तुमचा सन्मान होणार आहे. एवढे दिवस दादाने तुमचा खूप जास्त अपमान केला, पण आता नाही, या सगळ्या गोष्टी मला सहन होणार नाहीत आणि त्यासाठी मी जे आहे ते प्रयत्न करत राहणार आहे आणि आपण या सगळ्यामध्ये यशस्वीसुद्धा होणार आहोत यावर पूर्ण विश्वास माझा आहे, हेही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा श्रीनिवास जे आहेत ते म्हणत असतात, तरीसुद्धा मनात जी भीती असते ना ती जात नाही. मग तेव्हाच ना लक्ष्मी बोलत असते की मला कळतंय तुमच्या मनात भीती आहे, पण मला तुमच्यावर विश्वास आहे, कारण आज कधीही न करणारी गोष्ट तुम्ही केली आहे, जी म्हणजे तुम्ही शोध लावला आहे आणि एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट आज तुमच्या आयुष्यात घडते तर तुमचा सन्मान होतोय, हे एकदम परफेक्ट आहे. आणि तेव्हाच ना लक्ष्मीला ते म्हणत असतात की आजही तू तितकीच सुंदर दिसत आहेस. आणि तेव्हाच ती म्हणते की एवढी सुंदर दिसून काय फायदा, तुम्ही आज माझा इतक्या चांगल्या दिवशी मेकअप घालवलात ना, असंही आता ती म्हणू लागते. तेव्हाच ना श्रीनिवास हौस का होईना तिच्या जवळ येतात.
तर लक्ष्मी म्हणत असते की आता पुरे, आपल्याला ऑलरेडी जायला उशीर होतोय, चला पटकन. आणि असं बोलूनच ना ती आता श्रीनिवास यांना तिकडनं घेऊन जात असते. दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो भावनाची काळजी घेत असतो. भावनाला काही हवं नको ते सगळं काही तिच्यापर्यंत पुरवत असतो, म्हणजेच तिच्या गोळ्या वगैरे सगळं वेळेवर द्यायचं काम असतं. मग तेव्हाच ना भावना सिद्धूला म्हणत असते की कधी कधी मला असं वाटतं ना की आपलं लग्न जर झालं नसतं तर काय झालं असतं. मला कधीच कळलं नसतं की तुमचं प्रेम आहे, आणि जर तुम्ही माझ्या आयुष्यात आलात नसतात ना तर सगळ्याच गोष्टी ना बिघडल्या असत्या, असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना सिद्धू म्हणत असतो की माझं तर तुझ्यावर प्रेम होतं आणि आपली लग्नगाठ ही बांधली जाणार होती, आणि अशा पद्धतीने आपलं लग्न झालं. दुसरीकडे आता सत्कार सोहळ्याच्या इथे सगळीजणं पोचलेली असतात, खूप छान अशी तयारी केलेली असते. आणि तेव्हाच ना तिथे आता जेव्हा बाबा वरद येतात ना तेव्हा आता म्हटलं जातं की केवढं सुंदर सजवलंय हे, आज काही तुमचं खरं नाही, आज खऱ्या अर्थानं तुमचा हा सन्मान आहे, असंही आता सिंचना, हरीश सगळीजणं बोलत असतात. आणि आता बाबांचं कौतुक करत असतात. बाबांना सुद्धा बरं वाटत असतं की आज कित्येक वर्षानंतर आपल्या आयुष्यात हा एवढा चांगला प्रसंग आला आहे, म्हणून तेही खूप जास्त खुश असतात. तेच दुसरीकडे आता जो सिद्धू आहे तो बघतो की भावना निवांत झोपलेली आहे, तर हळूच ना तो भावनाच्या हातातलं पुस्तक बाजूला करतो आणि भावनाला आराम करू देतो. जानूसुद्धा आता त्या लोकेशनला पोचलेली असते जिथे हा सत्कार सोहळा असतो, आणि ती जयंतची वाट बघत असते. जयंतसुद्धा जानूसोबत आलेला असतो. आणि तेव्हाच ना जानू जयंतला म्हणत असते की आज खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय, आईबाबांचा हा सत्कार सोहळा आहे म्हणून. मग तेव्हाच ना हे सगळं होत असतं. जानू जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा तिला दिग्विजय दिसतात. दिग्विजय दिसल्याबरोबर तिच्या लक्षात येतं की हे काका इथे आहेत, आणि जर ह्यांनी मला बघितलं तर पुन्हा सगळी इतिहासाची पुनरावृत्ती होईल, पण नाही, ह्यांच्यासमोर मला यायला नको, असाही विचार ना ती मनामध्ये करत असते. कारण तिला माहिती आहे जर ती त्यांच्या समोर आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि तोच प्रॉब्लेम तिला नको होता. यासाठी ती तिथून आता पळायचा प्रयत्न करते. तर जयंतही विचार करतो की हिला नेमकं झालंय काय. तर तिथे आता लक्ष्मी आणि श्रीनिवाससुद्धा आलेले असतात, आणि नेमके इथे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. वाटेकडे डोळे लावलेले असतात त्यांनी की त्यांना कळत नसतं की कोण येतील प्रमुख पाहुणे. तर आता प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतात ते म्हणजे नेमके दिग्विजय. दिग्विजय आल्यानंतर तर आता खूप मोठा धक्का लक्ष्मीला बसलेला असतो की काय होईल आणि काय नाही. तिला तर आता समजत नसतं, पण तेव्हाच ना तिला कशी बसं समजवलं जातं आणि तिला सांगितलं जातं, अगं तुझा भाऊ आलाय म्हणून काय झालं, नको वाईट वाटून घेऊ, सगळं काही चांगलंच होणार आहे, तू चुकीचं समजतेस, की तुला असं वाटत असेल की काहीतरी विचित्र घडेल, पण तसं नाही आहे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आणि नीट घडणार आहेत. आणि असं बोलून ते हसवायचा प्रयत्न तिला करत असतात. तेच आता लक्ष्मीच्या चेहऱ्यावर हसू येतं. दुसरीकडे आता जानू बाहेर अचानक आल्यामुळे जयंत तिला विचारतो की काय झालं, अगं आपण या प्रोग्रामला आलोय आणि मग तू अशी बाहेर कशी काय आलीस. त्यावर जानू म्हणत असते की आतमध्ये मला खूप जास्त सफोकेट होतंय, मग म्हणून मी बाहेर आले. आणि तेवढ्यातच ना दिग्विजयसुद्धा नेमके बाहेर आलेले असतात, आणि त्यांचे फॅन फॉलोअर्स जे आहेत ना ते त्यांना भेटत असतात. आणि जेव्हा ते फॅन फॉलोअर्स त्यांना भेटतात तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की जयंतचं सुद्धा लक्ष जातं त्यांच्याकडे. तर जयंत त्यांच्याशी बोलायला जातो. तेच आता जानू आपलं तोंड लपवत असते जेणेकरून त्याने आपल्याला बघायला नको. त्यानंतर ते बाहेर गेले तोपर्यंत जानू आणि जयंत आतमध्ये जातात आईबाबांना भेटण्यासाठी. जयंतला कळत नसतं की जानूचं नेमकं चाललंय तरी काय. मगाशी आतमध्ये गेली आणि पुन्हा बाहेर आली आणि आता परत आतमध्ये गेली. तेवढ्यातच जयंत आणि जानू जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा बघितलं जातं हे सगळं काय चाललेलं आहे काहीच कळत नसतं. कारण लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की अगं तुम्ही येताय काय, जाताय काय, काय करताय. तेव्हाच ना जानू म्हणत असते की आई बाबा हो मला कळतंय, पण आजचा हा कार्यक्रम खूप चांगला होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पुन्हा एकदा जानू बाहेर गेलेली असते कारण तिला असं वाटत असते तिकडे दिग्विजय आले आणि तिला बघितलं तर प्रॉब्लेम होईल, पण आईबाबांना सांगणंसुद्धा तिला गरजेचं वाटत होतं. तेच दुसरीकडे आता संतोषही त्या कार्यक्रमाला आलेला असतो. संतोष जसा येतो ना तसं आता तिकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी चकित होतात की आज
हा माणूस कसा काय बोलला नाही यासाठी. तर इकडे आता आईस्क्रीम आणण्यासाठी सिद्धू बाहेर पडत असतो, पण त्याला रेणुका काही बाहेर जाऊ देत नाही, बाहेरचं खायचं नाही. मग आता तो म्हणतो की ठीक आहे, मग माझ्या बायकोसाठी मस्त मी रव्याचा केक बनवतो. मग तेव्हाच ना रेणुकाला टेन्शन येतं की आता काय होईल माझ्या किचनचं. पण आता ती त्याला म्हणत असते की मी करून देते ना, पण तो काही केले ऐकत नसतो. तो स्वतः आता रव्याचा केक नेटवर बघतो आणि तसा बनवतो. आणि तेव्हाच ना आता भावनाला इथे जाग आलेली असते. भावनाला जशी जाग येते तसं सिद्धू तिला छान असा केक आणून देतो. मग आता भावनाला असं वाटतं की सिद्धूने ना शिरा आणून दिलाय आणि म्हणूनच मग आता ती शिरा वगैरे तो खाऊ लागते. आणि जेव्हा तो शिरा खाते ना तेव्हा ती म्हणत असते की खूपच शिरा छान झालाय. मग सिद्धूही तिला काहीच बोलत नाही की तो शिरा आहे की अजून काही. तोही म्हणतो की हो तुला आवडलाय ना शिरा, मग खा आनंदाने, असं बोलून तो देत असतो. मग रेणुका त्याला म्हणते की काय गं तुला केक आवडला का, 2 तास झाले तो बनवत होता, मग तेव्हा हा केक होता का. नाही मला काहीच समजलं नाही, असं देखील आता भावना म्हणत असते. त्यावर आता सिद्धू म्हणत असतो काय ग आई सगळी पोलखोल करायची तुला काही गरज आहे का. मग तेव्हाच ना सिद्धू भावनाला बोलत असतो की मी तुझ्यासाठी खास केलं होतं. तर भावना म्हणत असते की काय गरज होती तुम्हाला एवढं सगळं करायची, काहीच करत जाऊ नका, मला ना तुम्ही सगळं करताना ते सगळं आवडतं. मग आता सिद्धू बोलतो की थांब मी तुझे पायही दाबून देतो. तेव्हाच आता इथे काय झालंय आणि काय नाही असं त्यांना मनामध्ये वाटत असतं. इकडे आता कार्यक्रमाला सुरुवात होते आणि आजची उत्सव मूर्ती जी आहे ती वरद आहे आणि त्याचसोबत असं म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसंच आज आपला वाद झाला आहे आणि ते म्हणजे वरदला सुद्धा सत्कार दिला जातो. आणि त्यानंतर दुसरा सत्कार जो आहे तो त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीसाठी, तो म्हणजे श्रीनिवास दळवी. असं म्हटल्यानंतर इकडे श्रीनिवास उठत असतात, पण तेव्हाच ना श्रीनिवास दळवी यांचे सुपुत्र संतोष दळवी यांनी ह्या सगळ्या कार्यात विशेष कामगिरी बजावली आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या मुलाच्या मदतीला हात लावून मस्त तो प्रोजेक्ट तयार केला आणि त्यामुळेच ना त्यांचा सत्कार तर व्हायलाच पाहिजे. आणि असं बोलून मग आता त्यांचा सत्कार देखील केला जात असतो. संतोषला पुढे बोलवलं जातं. तेव्हाच ना श्रीनिवास यांना वाईट वाटतं. श्रीनिवास तर आता बघत राहतात, कारण हे सगळं काही त्यांना मिळायला हवं होतं. त्यामुळे लक्ष्मीला सुद्धा धक्का बसतो. लक्ष्मीलाही राग आलेला असतो, कारण तिकडे ना तिच्या भावाने संतोषचं नाव घेतलेलं असतं. सगळीजणं चकित होतात, कारण सगळ्यांना माहिती या सगळ्यामागे श्रीनिवास यांनी मेहनत घेतली. आणि पुढे इकडे म्हटलं जातं की श्रीनिवास यांनी काही मेहनत घेतलेली नाही, उगाच त्यांचं नाव पुढे यायचं म्हणून येते, पण जे काही केलं आहे विशेष कार्य ते संतोष दळवी यांनी केले त्यांच्या मुलाच्या मदतीला घेऊन. आणि एवढं बोलून संतोषचा सत्कार केला जातो आणि तेव्हा खूप जास्त श्रीनिवास यांना वाईट वाटतं. दुसरीकडे आता इकडे भावना आणि त्याचसोबत सिद्धू बसलेले असतात आणि त्यांना वाटत असतं की काय झालं असेल तिकडे, आपण फोन तरी करूया, म्हणून ते आता फोन करत असतात. पण कोणीही कॉल रिसीव्ह करत नसतं. विनाही करत नसते, लक्ष्मी नाही, बाबाही नाही. जानूही जाणार होती तर जानूही कॉल रिसीव्ह करत नसते. मग आता भावनाला डाऊट येतो. भावना म्हणत असते की तिथे काही झालं तर नसेल ना प्रॉब्लेम वगैरे. मग सिद्धू म्हणत असतो की मी बघून येतो काय झालं आहे आणि काय नाही ते. मग तेव्हाच ना ती त्याला म्हणत असते की तुम्ही का जाताय, मी पण येते ना तुमच्यासोबत. पण आता सिद्धू तिचा ऐकत नसतो. तो तिला म्हणतो की तू आराम कर, मी जातो. मग आता भावना म्हणते की तिथे जा आणि मला कॉल करा. ते की ते दिग्विजय जो म्हणत असतो की इथे संतोष याचं पॅटर्नसुद्धा स्वतःचंच आहे, पण यामध्ये सुद्धा खोटारडेपणा चोरटेपणा केलेला आहे या श्रीनिवास दळवी यांनी. श्रीनिवासला नको ते हिणवलं जात असतं आणि त्यामुळे श्रीनिवास यांना राग येतो आणि म्हणूनच मग ते रागानेच म्हणत असतात की हे सगळं काही खोटं बोललं जातं आहे, जिथे मी मेहनत केली तिथे दुसऱ्याचंच नाव लावलं जातं आहे, हे चुकीचं आहे. असं बोलूनच ते आता जागेवरनं उठून दिग्विजय यांना बोलायला जातात. पण दिग्विजय यांनी ऑलरेडी संतोषाचा सत्कार करून श्रीनिवास यांना वाऱ्यावरती ठेवलेलं होतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.